नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांवरील 50% आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ठरलेल्या वेळेनुसार निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले। पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी शहरात आमिर खान नावाचे एक मोबाईल विक्रेते आहेत। त्यांना मुलगी झाल्याचा इतका आनंद झाला की त्यांनी दर शुक्रवारी आपल्या दुकानात 10,000 रुपयांचा मोबाईल घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला 1,000 रुपयांचा दुसरा बेसिक मोबाईल भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यात बुधवार पेठेत 19 वर्षीय तरुणीने 5 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी तपास सुरू केला असून तरुणीची ओळख व आत्महत्येचे कारण याचा शोध घेणे सुरू आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्य सम्राट, मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 6:30 वाजता अमरावती येथील आपल्या राहत्या घरी दीर्घ आजारांनी निधन झाले। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने आधार कार्ड जन्मतारखेच्या पुराव्यासाठी स्वीकारणे बंद केले। बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आधारावर तयार केलेली विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। देशातील मेडिकल शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड झाला असून तपासणीची आगाऊ माहिती देऊन कोट्यवधींची लाच घेणाऱ्या रॅकेटवर ईडीने कारवाई केली आहे। या प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नॅशनल मेडिकल कमिशन मधील गैरप्रकार समोर आले आहेत। भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांनी त्यांच्या पत्नी गौरी पालवेच्या आत्महत्येप्रकरणी 2 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। बदलापूरमध्ये पुढील 3 वर्षात मेट्रो सुरू होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभेत दिले। मेट्रो 14 साठी 18,000 कोटींचे टेंडर मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले। आगामी 5 वर्षात बदलापूरचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असून मेट्रो 5ही बदलापूर पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले आहेत। अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये आम आदमी पार्टीच्या महिला उमेदवाराला छेडछाड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। निवडणुकीतून माघार घे अशी धमकी दिल्यानंतर खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। अंबरनाथ मधील इंजिनियर पतीसह त्यांच्या बँकेत काम करणाऱ्या पत्नीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी बनावट लोकल ट्रेनचा पास बनवला होता। या प्रकरणात अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या पती पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।